आज बनवूया झटपट अंडा मसाला. तर कढई ठेवली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि अख्खे सारे खडे मसाले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. त्यामध्ये जीरा, दालचिनी, लवंग, मिरे, तेजपत्ता आणि एक कांदा उभा कापून घेतला आहे पातळ. 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या. छान असं परतवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना लसूण, आलं, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आलं लसूण टाकून घ्यायचं. आता मी हा अंडा मसाला एक 4 ते 5 लोकांसाठी बनवते आहे. तर मस्त असं सगळं परतवून घ्यायचं तेलावर आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक टोमॅटो. तर अगोदर हे छान असं रोस्ट करून घेतलं ना, मग ग्रेव्हीला आहे ना एक मस्त असा खमंगपणा येतो आणि छान तयार होते. जो कच्चा मसाला परतवायला आपल्याला वेळ लागतो ना, कच्चं वाटलं तर तीही भाजी छान होते, पण असं परतवून घेतलं ना कलर छान येतो. आता त्यामध्ये टाकून घ्यायचा एक टोमॅटो, असा लांब पातळ कापून घेतला आहे मी आणि तोही जरासा मस्त परतवून घ्यायचा एकसारखा. आणि मसाला परतवून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ. आता हे का केलं आहे की मसाल्याला रंग छान येतो आणि छान थिकनेस येते. आणि मस्त आता वाटून घेतला. थंड झाल्यानंतर मग तेल टाकलं, तेलामध्ये थोडीशी हळद, मीठ टाकलं आणि अंड्याला आहे ना एक एक चिरा मारल्या अशा आणि चिरा मारून काढून घेतले साईडला फ्राय करून. की हे अंडे ना मग रश्श्यामध्ये टेस्टी लागतात. आता थोडासा कांदा परतवून घेऊया. पुन्हा तेल टाकलं. तेलामध्ये एक कांदा बारीक चॉपरने चॉप करून घेतला मशीनवर आणि बघा मसाल्याचा कलर किती छान आला आहे. अशा पद्धतीने मसाला सगळा परतवला. पुन्हा लागेल तसा मसाला आवडीचा आपल्याला टाकून घेतला. गरम मसाला, धना पावडर आणि थोडंसं लाल तिखट, कारण आपण वाटणामध्ये पण घेतलं आहे ना. आणि हवं तेवढंसं पाणी टाकायचं. तुम्हाला पातळ करायचं तर पातळ ग्रेव्ही करा, तुम्हाला मसाला पाहिजे असेल तर मसाला बनवा. मग कस्तुरी मेथी टाकली, अंडे टाकले फ्राय केलेले आणि तयार झाला मस्त झटपट असा अंडा मसाला. भरपूर अशी कोथिंबीर टाका, गरमागरम चपातीबरोबर खाऊ शकता.